कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील आसगाव येथील 13 वर्षीय खेलो इंडिया ॲथलीट व फेन्सिंगपटू जिजाऊ पाटील हिने राज्य व राष्ट्रीय स्तरावर सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदक पटकावत सुवर्ण हॅट्रिक साधली आहे। हिंगोली येथे झालेल्या सब ज्युनियर फॉईल स्पर्धेत तिने हॅट्रिक केले, तर संभाजीनगर येथे झालेल्या कॅडेट राज्यस्तरीय स्पर्धेत वैयक्तिक व टीम सुवर्ण पटकावून दुहेरी यश मिळवलं। या कामगिरीमुळे तिची पाँडिचेरी व उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। राष्ट्रीय स्तरावर 5 पदके आणि थायलंडमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक जिंकून तिने आपल्या क्षमतेची छाप उमटवली आहे। अलीकडेच इटलीतील फ्रॅस्कायटिस केरिमा अकॅडमी मध्ये ऑलिम्पिक विजेते फॅलेरियो एस्प्रोमोंटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणारी सर्वात लहान भारतीय खेळाडू होण्याचा मान तिला मिळाला आहे। दररोज 6 ते 7 तास सराव आणि शिक्षणातही तितकीच प्रगती हे तिचे वैशिष्ट्य। कुटुंब, प्रशिक्षक आणि भारतीय फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्या पाठबळामुळे तिची कामगिरी शक्य झाली आहे। भविष्यात भारतासाठी ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकण्याचे जिजाऊचे लक्ष्य आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।